राहू येईल गारा पडत आहे त्या चक्रीवादळ आणि गारपीट होत आहे इकडे बी खळवट लिमगाव शिवार आहे हा आता फिरला आहे हे फिरून कस तरी गरगरला आहे हे तुम्ही पाहू शकता गारा पडायला तर वारा यायला लागलाय त्या म्हशीला टपाटप गारा लागत आहेत सगळ्यात भांगे बाप्पा भांगे गाराचा पाऊस सुरू झाला ना राव बाबा गारा सुरू झाल्यात ना राव गारा बारीक आहेत राव बारीक गारा त्या सगळ्या गारात आहेत तो सर ते पांढऱ्या दिसायला ते सगळ्या गारात आहेत हनुमान सोपान मोरकुटे माझ्याकडं जवळपास 2 हेक्टर बाग आहे आणि त्याला जवळपास 15 ते 20 लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं पण कालच्या आलेल्या अवकाळी पावसामुळं आणि गारपिटीमुळं हे पूर्णपणे नुकसान जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे। आता ह्या नुकसानामध्ये जर शेतकऱ्याला तारायचं असेल तर कृषी अधिकाऱ्यांनी येऊन त्याच्या योग्य त्या वेळी पंचनामे करून योग्य ती शासनानं मदत जर दिली तर या शेतकऱ्याचं जीवन मुश्किल आहे आणि जगणंही मुश्किल झालेलं आहे। आता एक तर भाव नाहीये, आता याच्यामध्ये जवळपास 20 ते 25 टन माल निघाला असता पण आज रोजी खायला आंबा सुद्धा शिल्लक राहिलेला नाहीये आणि एवढं जर नुकसान झालं तर ह्या शेतकऱ्यांना जगाव की मारावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे।
काल झालेल्या या डोंगर पट्ट्यामध्ये चिंचवण, धारूर, वडवणी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आला आणि 2 तास गाराचा पाऊस झाला. यामध्ये आमची 1100 आंब्याची केशरची आंब्याची बाग, 20 ते 25 टन निघणारा आंबा आज पूर्णपणे आपल्याला उद्ध्वस्त झालेला दिसत आहे. आज जे गाराचा माल काल लागलेला आहे आंब्याला, ते आज पूर्णपणे डागाळलेला आंबा दिसत आहे. असं दरवर्षी, गेल्या वर्षी पण ह्याच आंब्याची पूर्णपणे नुकसान जे गारपीटमध्ये सापडली होती, यावर्षी पण याच डोंगर पट्ट्यामध्ये गारपीट झाली आणि शेतकऱ्याचं भरपूर अतोनात नुकसान झालेलं आहे. लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. 25 टन आंबा म्हणलं तरी आज 20 ते 25 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर मोसंबीच्या बागाचं पण नुकसान झालेलं आहे. अनेक शेतकऱ्याच्या मोसंबीच्या बागाचं नुकसान आहे. हे खूप मोठं आसमानी संकट काल शेतकऱ्यावर कोसळलेलं आहे. आणि दरवर्षी हा प्रॉब्लेम येत आहे. गेल्या वर्षीच्या शासनाने अजून 1 रुपया ही दमडीची मदत न केलेल्या शेतकऱ्यावरच यावर्षी पण हे दुष्काळाचं सावट असताना हा आसमानी संकट, आंब्याचा एक तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आंब्याची बाग आज उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे शासनाला एवढीच विनंती करतो की शेतकऱ्याचं झालेलं नुकसान लक्षात पाहता तात्काळ मदत करावी, ही अपेक्षा आहे. काय काय नुकसान झाले, नेमकं किती एकरवरती फळबागांचं आणि पिकांचं नुकसान झालं? काल वडवणी तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गारपीट, कधी नव्हे तेवढी गारपीट या परिसरामध्ये झाली. त्या गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्याचं भयानक नुकसान, याच्या अगोदर कधीच एवढं नुकसान झालं नाही तेवढं नुकसान त्या गारपीटामुळे शेतकऱ्याचं झालेलं आहे. आज तुम्ही पाहिलं, हे भागवत मुंडे म्हणून एक सामान्य शेतकरी, गेल्या महिन्यामध्ये त्यांच्या मुलीचं लग्न झालं आणि कर्ज काढून त्यांना हे 1.25 एकर टरबूज लावले आणि मुलीचं त्याच्यातून ते कर्ज फेडणार होते. परंतु हे 1.25 एकर टरबूज गेल्यामुळं त्यांचं आज खाण्यापिण्याची सुद्धा अवस्था बेकार झाली. एवढी परिस्थिती भयानक आहे. आज आंब्याचं भयानक नुकसान झालंय. तसंच अनेक फळबाग आहेत, डाळिंब आहेत, भुईमुंग आहे, दुसरे तंबाटे आहेत, अनेक सर्व पीक, कांदा आहे. कांद्यावर हे पडल्यानंतर गारा ते पूर्ण कांदा नासून गेलेला आहे. शेतकऱ्यांचं एवढंच नव्हे तर शेतकऱ्याचे जे गायगोटे आहेत ते सुद्धा वाऱ्याने, भयानक वारा असल्यामुळे उडून गेल्यामुळं ते शेतकऱ्यांचे जनावरांचं नुकसान झालं. आता मागणी काय आहे? हे तर शासनाने तात्काळ यांचे पंचनामे करून या भयभीत झालेल्या सर्व डोंगर पट्ट्यातील शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा, अशी या सर्व परिसरातील शेतकरी बांधवांची इच्छा आहे. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. काय काय नेमकं नुकसान झालं, तर तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे, डोंगर पट्ट्यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं, फळबागाचं नुकसान झालेलं, ज्वारीचं, बाजरीचं, त्याचबरोबर आंब्याचं, टरबुजाचं नुकसान झालेलं आहे. आमची राज्य सरकारकडे आणि प्रशासनाकडे एवढीच मागणी की या परिसरातल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन, बांधावर येऊन पाहणी करावी. त्याचबरोबर तहसीलदारांनी आपल्या माध्यमातून स्पॉट पंचनामे करण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे. आचारसंहिता आहे हे सर्व शेतकऱ्यांना मान्य आहे आणि प्रशासनाला पण मान्य आहे. पण शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे, डोंगर पट्ट्यातील सर्व शेतकरी असतील, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, घरावरचे पत्र उडून गेलेले आहेत, आज उघड्यावर कुटुंब पडलेले आहेत. त्या कुटुंबासाठी प्रशासनाला मदत करणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे. या उद्देशानं सर्व प्रशासनानं, सकाळीच मी तहसीलदारांना बोललो, स्पॉट पंचनामे करून घेतले पाहिजेत. ग्रामसेवकला बोललो, बीडीओला बोललो की ज्यांचे घर पत्र उडून गेलेत अशा लोकांना तात्काळ मदत प्रशासनानं केली पाहिजे, अशी मागणी माझीच नाही तर डोंगर पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्यांची आहे. मी गणेश राजसाहेब आंधळे, रुई पिंपळा, तालुका वडवणी, जिल्हा बीड. काल अवकाळी पावसाने इथं बरंच नुकसान झालेलं आहे. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ याने झाडं, बाजरी, घरावरचे पत्र, आपण बघू शकता इथं जांभळीचं झाड आहे, एक 10-11 वर्षाचं झाड आहे. ह्या जांभळीच्या झाडाचे जांभळं पण आहेत बघा इथं अजून, पण कालच्या पावसाने झाड सगळं तुटून मोडून सगळं पडलेलं आहे, उलटून पडलं आहे. आपल्या इथं शेतकऱ्याचे पंचनामे, घराचे पंचनामे, झाडाचे पंचनामे, तलाठी कुणी अजून काय आलेलं नाही, कोणी शासनाचे माणसं आलेले नाहीत.
लवकरात लवकर याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी एवढी विनंती करतो सरकारला. लवकरात लवकर नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत. गणेश श्रीकांत आंधळे. तर काल अचानक 2-3च्या टायमाला अवकाळी पाऊस आल्यामुळे गार पडल्यामुळे आपले एक 500 कोंबड्याचं शेड होतं. तरी त्यांना एक खर्च आपला 1 लाख रुपये झालेला असून तर अचानक गारा पडल्यामुळे आपल्या 200 कोंबड्या ह्या मृत पावलेल्या आहेत. 200 कोंबड्या मेल्या राहिलेल्या 300 कोंबड्या आपल्या, त्यांची पण काय वाचन म्हणून गॅरंटी नाही. तरी आज अक्षरशः आपण याच्यानं पैसे काढलेले आहेत 1 लाख रुपये. तरी हे कोंबड्याचं शेड मारलं होतं लाख रुपये काढून. अक्षरशः आज 1 रुपया बी आपल्याला प्राप्त नाही. अतिशय नुकसान झालेले आहे. तरी आपले कृषी मंत्री महाराष्ट्राचे धनंजय मुंडे साहेब यांनी तात्काळ आदेश देऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ह्याची नोंद घ्यावी. नोंद घेतल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला मदत जाहीर करावी ही मी विनंती करतो धनंजय मुंडे साहेबाला. एकंदरीतच वडवणीसह धारूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या अचानक असा पाऊस आल्यामुळं शेतकऱ्यांची संपूर्ण यंत्रणा जी काय असते ती बाहेर होते. इतकं मोठं प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. हे नुकसान कदापिही न भरून येण्यासारखं आहे. त्याच्यामुळे सरकारला अशी विनंती असणार आहे की लवकर ह्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून या ठिकाणी त्यांना काहीतरी आर्थिक मदत आता त्यांना द्यायला पाहिजे. कारण आपण या ठिकाणी पाहू शकताय कशी ही बाजरी, जवळपास आंबे, इकडला बाजरी आणि आंब्याचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. संपूर्ण फळबागाचं नुकसान झालंय. एक शेतकरी जवळपास इथं नितीन आंधळे म्हणून त्यांचे 60 ते 70 आंबे, त्या आंब्यामध्ये एकही आता आंब्याला राहिला नाही. शेतकऱ्यावर आता जगावं की मरावं अशी परिस्थिती आलेली आहे. एकीकडे पाणी प्यायला नाही आणि आता अशा अचानक पाऊस आल्यामुळं ही खूप वाईट परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागतोय.